न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जाती-जातीमध्ये संघर्ष उद्भवेल असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटलांना सल्ला दिलाय. जालन्यामध्ये आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पणजोबापर्यंतच्या नोंदी सापडल्या नाही तर आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे ओबीसीतून मराठा आरक्षणाला सरसकट आरक्षण दिलं तर टिकणार नाही असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटलांच्या भूमिकेवर आपला विरोध दर्शवलाय. त्यामुळे न टिकणाऱ्या आरक्षणाचा हट्ट धरू नका. न टिकणाऱ्या आरक्षणामुळे जातीजातीत संघर्ष उद्भवेल आणि त्याचे परिणाम वाईट होतील असा सल्ला नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. भूमिकेला तुमचं समर्थन आहे? बघा काय होतं की आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र एखाद्या जातीचा दाखला ज्या वेळेला दिला जाईल आणि त्याच्याबद्दलची पडताळणी केली जाईल त्यावेळेला पंजोबापर्यंतच्या जर नोंदी घावल्याच नाही तर ते टिकणार नाही. हा एक मूळचा विषय आहे. त्याच्यामुळे जे सरसकट आरक्षण द्यावं हे जरा प्रश्नचिन्ह आहे. दुसरं आहे की लग्न झाल्यानंतर नवऱ्याची जात की तो ज्या जातीमध्ये असेल त्या जातीप्रमाणे त्याच्या भविष्याच्या वंशावळाला आरक्षण मिळतं. जर तो मराठा समाजाचा असेल तर आपल्याला आरक्षण नाहीच आहे, पण इतर समाजामध्ये जर तो गेला तर त्याला ते मिळतं. आईच्या जातीच्या आईला जर ते आरक्षण असेल तर ते परत त्यांच्या मुलांना कंटिन्यू होत नाही. हा केंद्र सरकार किंवा मग संविधान किंवा सुप्रीम कोर्टाचं काही जुने जजमेंट आहे. तर ह्याच्यामध्ये मी एवढंच म्हणेल की जे टिकेल ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला फार चांगलं होईल. आणि जे टिकणारं नसेल आणि आपण जर तो हट्ट धरला आणि जर ते टिकणारच नसेल तर मग आपण काही पर्याय काय एक संघर्षाला सामोरं जावं लागेल.